स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेच्या माध्यमातून आपलं जे पगाराच्या संदर्भात हा अपडेट आपल्या समोर देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ही जी युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, पहिले आपले जे 6 महिने आहेत ते 6 महिने पूर्ण झालेले आहेत आणि 6 महिन्यानंतर 5 महिने जे वाढवलेले आहेत त्या 5 महिन्यानंतरही पोरांनी जे विद्यार्थी आहेत त्यांनी जॉईन केलेले आहेत. परंतु त्या जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना अजूनही त्या ठिकाणी मानधन दिलेलं जात नाहीये किंवा विद्यावेतन दिलं जात नाहीये. त्याच्या मागची कारण काय? तर त्याच्यात अकाउंटचा प्रॉब्लेम असू शकतो, नंतर आपल्या प्रोफाईलचा प्रॉब्लेम असू शकते, आपल्या आधारचा प्रॉब्लेम असू शकते, आपल्या अकाउंट नंबरचा प्रॉब्लेम असू शकते. अशासारखी कारणं जी आहेत ती कारणं किंवा त्याच्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना वेतन मिळालेलं नाही. काही असे विद्यार्थी आहेत ज्यांना 7 महिन्यापासून अजूनपर्यंत वेतन मिळालेलं नाही. असे जे विद्यार्थी आहेत ते आरोग्य विभागात काम करत आहेत. त्यांनी आपला मीडिया समोर सांगितलं की गेल्या 7 महिन्यापासून आम्हाला अजूनपर्यंत वेतन मिळालेलं नाही आहे, आशेवरती आहोत. परंतु काही ठिकाणी जसं आहे, तुम्हाला सांगतोय की नागपूर जिल्ह्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो, चंद्रपूर जिल्ह्याचं मी तुम्हाला उदाहरण देतोय की ज्यात फक्त मार्च आणि एप्रिलचे जे वेतन आहे, मानधन आहे ते पेंडिंग आहे. बाकी सर्व महिन्याचं मानधन हे त्यांचं झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये हे मात्र हे प्रॉब्लेम्स आहेत, पण इतर जिल्हे जे आहेत त्या इतर जिल्ह्यामध्ये मेजॉरिटी जिल्ह्यांमध्ये हे मानधन झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सहाय्यक आयुक्ताला आपण जर भेट दिली असेल किंवा आस्थापनेमध्ये आपण जर भेट दिली तर त्यांनी टाळाटाळीचे जरी उत्तर दिले असेल तरी पण काही ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणीमुळे या सर्व गोष्टी होऊ शकतात. त्याला आपणही दोषी नाहीत किंवा शासन पण दोषी नाही, कारण तांत्रिक अडचणी असेल तर मग त्यांना त्यांचं सोडवण्याचं काम ते करत असतील. परंतु टाळाटाळीचे उत्तर जरी देत असेल तरी आपलं काम आहे त्यांच्या मागे वारंवार ती मागणी रेटून धरणं किंवा त्यांच्या मागे पट्यारा लावणं की त्याच्या माध्यमातून आपल्याला ते लवकरात लवकर मानधन मिळेल. सहाय्यक आयुक्ताला तुम्ही कंप्लेंट करू शकता. सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातूनही तुम्ही आपण जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जेवढे जास्त तुम्ही त्या म्हणजे हे सर्व टेक्निकल इश्यूज असतात की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मानधन मिळणार. दुसऱ्याच्या अकाउंटला मानधन देणं म्हणजे तुमचं अकाउंट चुकणं हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्याला ते जे अपडेट करायला लावतात काय, तर तुमचं पासबुक जे असेल ते अपडेट करायला लावेल ते खोटं राहू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा स्वतःचे डॉक्युमेंट प्रोफाईलमध्ये जेव्हा अपडेट करत आहात तेव्हा तुम्ही स्वतःचाच ते पासबुक आहे का तो नंबर जे टाकत असता, कारण एकदा लिंकला तो नंबर लागल्यानंतर 6 महिने कंटिन्यू दुसऱ्याचा जरी अकाउंट नंबर असेल किंवा तोच जर अकाउंट नंबर चुकला तर त्याच अकाउंट नंबरला ते पैसे जाऊ शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे ही खबरदारी किंवा ही जबाबदारी आपल्या सर्व विद्यार्थ्यांची असणार आहे. जे विद्यार्थी आरोग्य विभागामध्ये काम करत आहेत आणि त्यांना वेतन झालेलं नाही त्यांनी नक्कीच आपली मागणी शासनाकडे रेटून धरणं गरजेचं आहे, ज्या माध्यमातून आपलं वेतन झालं पाहिजे. कारण आपण सर्व गरीब कुटुंबातील तळागाळातील विद्यार्थी आहोत जे तुटपुंज्या याच्यावरती वेतनावरती किंवा मानधनावरती आपण काम करत आहोत. जसे कोणी 6,000 रुपये, कोणी 8,000 रुपये, कोणी 10,000 रुपयाने काम करत आहेत. यानुसार आपल्याला याच्यात आपलं भागत नाही तरी पण आपण काम करतो आहे आणि फुल टाइम काम करतो आहे. आणि कामाचा व्याप सुद्धा एखादा सरकारी नोकर जो आहे त्याचा 60-70 हजार रुपये पगार आहे, त्याच तोडीने आपण सुद्धा काम करत आहात, ज्या माध्यमातून आपल्याला 10,000 किंवा 5,000 रुपये वेतन मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण जेव्हापर्यंत शासनाकडे मागणी करणार नाही किंवा आपण शासनाकडे जाणार नाहीत किंवा जिल्हाध्यक्ष जे आहेत आपले या संघटनेचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे जे जिल्हा आपण समित्या स्थापन केलेल्या आहेत, जिल्ह्याचे जे कमिटी स्थापन केलेली आहे, तालुक्याची कमिटी स्थापन केली आहे, त्यांनी सर्वांनी जरी प्रॉब्लेम दुसऱ्याचा जरी असला तरी आपण सर्वांनी सोबत जाणं हे गरजेचं आहे. आपली एकजूट दिसणं गरजेचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे एकनाथजी शिंदे आपल्याशी सकारात्मक आहेत, त्यामुळे कंत्राटी जर GR निघाला 11 महिन्याचा त्यात आपल्या सर्वांचा फायदा होणार आहे. त्यामुळे अशा जर अडचणी येत असेल तर अडचणी सोडवण्यासाठी सर्वांनी एकजूट करणं गरजेचं आहे. हेच आजचं अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.